साक्षी गुड फार्म चॅनलवर आज लय दिवसातनचा व्हिडिओ असणार आहे बरं का. दीपूला येत का हे काय मला लय लवकर जावं लागतं 7ला पावणे 7लाच रेल्वे असते बरं का. त्यामुळे मला लवकर जावं लागते आणि चालले मी आईकडं. माझं अर्जंट काम आहे त्यामुळे चालले. काय घेतलं नाही मी जास्त कारण सांगते नंतर तुम्हाला. खंडू आलाय मला घालवायला आणि जनावराचं त्याने एकटंच आवरायला लागलं तर पाडीला बाहेर बांधल्या आणि त्यांचं आवरायचं चालू आहे. पिल्ली त्यानं पाजायचं. शेळ्या येले ते येलेले पिल्ली मी नंतर दाखवते. काय झालं माहिती आहे का व्हिडिओ करायला टाईम मिळेना झाला त्यामुळे मी व्हिडिओ बनवला नाही. तर आल्यावर मी बनवणार आहे शेळ्यांचा व्हिडिओ. तर आजचा असणार आहे मी औंढीला चाललेला व्हिडिओ. तर व्हिडिओ बघा. आणि मला माहिती आहे तुम्हाला ब्लॉगचं माझं व्हिडिओ आवडत नाही तर कारण आपली सगळी शेळी पालक येते. तरी पण मी आज बनवते. आपल्या औंढीत दिलेली ती पाट किती छान झाली आहे कशी आहे काय तुम्हाला दाखवते. गाभण गेली आहे ती पाट. तर आल्यावर आपल्या शाळेतून दाखवणार आहे. पिल्ली पण लई छान झाली ती बरं का. आणि भैया या लागलाय मला सोडायला. इकडे बघ मला लाल टोपी कुठून आणला बघू कुठून आणला लाल टोपी. गावातून आणला. असं चला आपण जाणार आहे ट्रेननं जाणार. मला ट्रेननं जावं लागतं बरं का. ट्रेननं कसं 1 तासात 1.5 तासात जातं आणि यायला पण ट्रेन आहे जायला पण ट्रेन आहे. बरोबर वेळेत मी माघारी पण येत्या त्यामुळं चालले. तर असू द्या चला आज माझा जातानाचा प्रवास दाखवते. मी कधी नाही दाखवला आज दाखवते बरं का. खंड्यावर भैया गेला बरं का सोडून. काय माहिती आहे का इथे हो का ही रान काढले. ह्या रानातून वाट होती स्टेशनकडे जायला. स्टेशन जवळ झाले आणि ते काढले. ती कसं माहिती आहे का सगळे लोक तिथनं वाट करायला लागली. इथं आता ह्याने कडनी वाट केली आहे पण खडकाचा लई रस्ता आहे आणि भीती वाटते सकाळ सकाळ. आधीच भैया पण गारटलेलं आणि खडकाय रस्त्यात काय तर नको वैताग जास्तीचा म्हणून त्याला तिथनंच माघारी घालवलं गेलं तिथनं रोडनं. आणि मी चालल्या स्टेशनकडं. आता ट्रेन बंद उतरली बरं का. नाना आल्यात न्यायला आणि ट्रेन चालली या आणि नाना आल्यात न्यायला. मी रेल्वेत लय हे केला नाही व्हिडिओ. काय माहित आहे का मी रेल्वे लय आज उशीर थांबली नाही. 1 2 3 4 सेकंदातच रेल्वे आली. आज गडबडीत पटना उतरूया म्हणलं ह्यातनं. व्हिडिओ काय करायला नको त्यामुळे व्हिडिओ काय नाही बनवलाय. आणि मी चालले इकडं बागेत आई आहे तिकडे. शेळी पण दाखवते बरं का. शेळी गाभण आहे 2-2.5 महिन्याचं पाट गाभण आहे आता आणि एकदम चांगलं झालंय बरं का. छान झालंय. आणि ही आहे आमच्या नानाची बाग. छाटणी चालू झाली आहे बरं का. कळे निघेल म्हणून तसंच घेणार होतं पिकं फळं पण कळी काही इतकी चांगली नाही निघाली त्यामुळे आता छाटणी चालू केली. तर कुणीकडं छाटायला लागली ती काय माहिती. जाते बघूया. ह्याला पण नरकळी ते नसते बरं का. तुम्हाला दाखवते नरकळी कुठली ह्याची कळी कुठली फळाची कळी कुठली काय. आता हे बघा ह्या 2 कळ्या आहेत त्या ह्या कळ्या आहेत त्या. ह्या ज्या कळीला महाग ही गोल दिसतंय ना ती मादी असते. त्याचं डाळिंब तयार होते. ही जी असते ना नुसता फुल असते ना त्याला हे तयार होत नाही डाळिंब तयार होत नाही. असं असते याचं बरं का. नर आणि मादी ह्यात पण नरकळी मादीकळी असं असते. डाळिंबाला कळी सुटली सुटले पण पातळ कळी कमी आहे त्यामुळं छाटणी की आता छाटणी इतरेल मारून छाटणी केलं की आणखी फुटते आणखी कळी चांगली निघते. बघूया छाटणी कशी चालू आहे डाळिंबाची. 2-3 दिवस झालं. किती झाड छाटलाय हा होय. एवढी झाड छाटली तुला कमी दिसते ती. मग एक गडी घेऊन कावा व्हायचं. एक गडी घेऊन कावा व्हायचं. मग गडी वाढवायचं नाही गडी येणार ती काय झाले त्यांचं घरचं का नाही हा मका पुष्टी करायची. हा का आता सुगीचा दिवस आहे तर 2 दिवस थांबून ही काय ऐकली नाही. तुम्ही एकटं तरी या म्हणतात ते आल्यावर येत मग पण नाही म्हणलो. मी छाटणी असं मागं पुढे झालं तर चालतंय. हा मारल्यावर आहे इतरेल एकदम मारलं म्हणजे ते पाला घालणार होय. हा 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 हा. किती 3 दिवस झाले छाटाला आहे काय. किती 100 झाड झाली ते का. 3 दिवस 2 गज छाटत ते 100 झाड झाले ते. हा लय वेळ लागते की मग. पगार कसा आहे छाटणीला. छाटणीला पगार काय आहे 500 रुपये. अगं बाई
एक टायमाला 500, 2 टायमाला काय आपल्या हिशोबाने घ्यायचं. मग आता काय ते आहे. हे दुपारी 1-250 तर असतील की निम्म तरी. होय. हं. काय जो मग गडी असते ना, हं. ही प्लॉट होऊन तुम्हाला सांगा गेला असते त्यात. गडी जास्त असतं तर. हं. गडी कमी असल्यामुळं. गडी कमी आहे. ह्यात कसं आहे माहिती आहे का, की कसं बी छाटून चालत नाही. होय ते माहिती पाहिजे की हा, असं आहे. छटायला. उगं तुम्हाला सांगा त्यांच्याला घेतलंय आपलं उगं सहज घे चला माया बरोबर नाही तर ती महाग गोळा करत राहिला मी नसतोय छटायला. नसतं. हा छटायची जबाबदारी मी घेत नाही कधी. हा गड्याने छटायचं जायचं. छटायचं. हा हा हा. रोज छटणीला जाताय बे तुम्ही. हा बरं इकडे डाळिंबिया बागा जास्त येते त्यामुळे जास्त रोज छटणीला त्यामुळे हात पटपट पटपट चालतोय तुमचा. भर 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 हात चालतोय. आवरत नाही लय काडे असते ते. आवरत नाही. अशी असते बघा डाळिंबाची छटणी. काय बाई मी पण पहिल्यांदाच बघायला लागले. मी काय बघितली नाही बाई कधी. द्राक्षाची वेगळी आमच्या इकडे द्राक्षाच्या बाग आहेत. द्राक्षाची जातो की आम्ही. हा द्राक्षाला पगार असच. हो होय. ती अंगावर काय वेळ लागते. काय वेळ मधुरणी बी असते. हा मग हे डाळिंबीच घेत नाही का अंगावर. घेत असते. हा एक झाड कसं घेताय व डाळिंबाचं. होय. हा 20, 25, 30 रुपये लावते. 30ला होते एक झाड. होय. झाड बघून असते. किती झाड फुटलंय. झाड किती मोठं आहे. मोठं किती आहे त्याच्यावर आहे. हा 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 असं आहे. आवरत नाही खरं हे. त्यांचा हात भराभरा चालतोय. आमच्या नानात जरा हळू चालतोय. कातर आणा की नवीन. आज जावा मग ते सांगू जरा. कात्री आणा की चांगली. त्यांना कसं रोजची सवय आहे त्यामुळे त्यांची कात्री कटकट कटकट चालते. आमचं नाना तेवढीच आमची बाग आल्यावर तेवढं छाटणार. मग हा मी नसतोय छटायला. त्यांनाच छटायला होत असतो मी. हा उगा आपलं आता संघ संघ जरा करायचं म्हणून लागले आता. कुठे तर शेंडा शेंडा हाणत राहायचं. महाग फिरणं असं फिरण्यापेक्षा असं महाग फिरायचं मालक म्हणून. त्याच्यापेक्षा गडी म्हणून जरा मदत केल्यावानी. ह्याची छटणी वेगळी आहे. बारीक बारीक काड्या कट करायला लागते ना. शेंड 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 चालत नाही. कात्री आणा नवीन लागते की तुम्हाला आधी मध्ये पण बागत इथं. एक कात्री नवीन आनंद सोडा. सांगोल्याला सोडली मला सांगोल्याला मी खरं आता गाडी येईल गे. आता येईल. मी 12 गाडीने जावं म्हणलं होतं. मला जाऊन जरा ती शाळू जर 4 सारटा आहे. जरा पाणी पाजायचं आहे. आणि पाणी त्यांनी पाजत्यात सोडा. खरं पण जरा तुटाळ झालंय. ती जरा बी जरा घालायचंय आगऱ्या मारून. गडी मिळेना झाल्या तर काय माहिती आहे का. सुगीचे दिवस आहेत आणि सुगीचं म्हणजे मक्का तोडायचं बाजरे काढायचं दिवस आहेत. त्यामुळे गडी मिळत नाही. ते एक तर का अशी ना म्हणून तोपर्यंत एकच गडी घेऊन आमचं नाना लागलं तर चटणी करायला. नानाची रेडी भरवलं होतं. उलटलं या खायला लागले की वैरण पांढऱ्या काट्याचं. ह्याचं भरडं बंद केलंय ठेवलंय जरा. आणि आमच्या पमा काकूची गुरं किती येते बघा. लई येते. 2-4 गाया आहेत का तिथे. 1, 2, 3 गाया. 2 बैल 3 रेड्या 1 म्हैस है ना. एवढं आहे. आणि पाड्या ही बघा पाठ खतरनाक झाली पाठ. कशी आहे. गाभण गेल्या. हा पोट दिसाले आहे का नाही. है ना दिसाले पोट जरा. 1-1.5-2 महिने झाला असेल. 2 महिने मस्त झालं.
गुलीची बहीण आहे बरं का, गुलीची आई होती ना तिचं पिल्लू आहे. असलं खात नाही, वाळल्याला खाती आहे ह्यातलं हा बुचडीतलं, वरलं खात नाही. तिला भरपूर वैरण असते इथं त्यांच्या, त्यामुळं एकदम छान झाली आहे. आज आपण आपल्या शेळ्यांचा पण व्हिडिओ बनवूया. काय व्हायला लागले माहिती आहे का, व्हिडिओ बनवायला वेळच नाही मिळत आहे. आणि मी एका दिवशी सांगते कारण व्हिडिओ का बनवायचं होत नाही. लय काम असते व काय सांगायचं तुम्हाला. आणि त्या कामापेक्षा पण आहे ना टेन्शन लय असते, त्यामुळे व्हिडिओ बनवायचं होईना झाले. असं द्या, जेवण करते आणि जायचं. नाना येते की जेवायला, आता येतो म्हणलं ते त्यांची कात्री बी चांगली नाही. नानाची कात्री पण आणायला सांगोल्याला जाणार आहे तर मग मला सोडून ती कात्री घेऊन शिना येतो म्हणते. ती करतात की त्यांचं त्यांनी. नानाच्या हातात ती कात्री खराब झालेली आहे. हे घेऊन घे बारका आहे का, लय बारका आहे, लय बारका आहे नको. हा मिरच्या आहे त्या नाही, त्याने आणलेल्या आहे त्या कुठल्या तर. हा लय बारका आहे बारका आहे. ही एक तोड, ती पलीकडलं एक जरा मोठा आहे ती तोड. तुमचं त्यातला हा आता चालवलं काय नाही, मला बाजारला जायचं. मग तेच मग म्हणते तोड बघ, ही एक तोड. ही काही मोडं नाही तुमचं त्यातून तोडायला ना, त्यातून तोडायला खाली येते नाही. योगीचं पण बारकाच आहे, सगळं बारकच आहे. तोडते काय सारखं तू. म्हणजे हिला दिलं खरं दिवशी तोड काय बरं का, चवलंय दिवशी तोड काय. तुमचं हे बार काय म्हणते ते लय बारीक आहे. हा ते तोड अलीकडला हातात. मी कालच असलेच केलं रे. कुठे मोठं आहे का, औषध मारताय का ह्याला मारते कधी तर ना. खरं दिवशी तोड काय बरं काय बाबा. ती लय बारीक आहे, ते नको. बिर्यातच कुठं आहे का वरला काय. कोथिंबीर, लसूण, कांदा, मिरच्या, वांगे लागले नाही ते अजून. लागणार तिकडं वांगे नाही ते लागायला लागली ती. कांदा आहे तर आणले ह्याने 5 किलो. चक्कू चौकती येते चक्कू अजून बारीक आहे. हा नव रकडले अजून बारीक आहे त्याची. नाना गेलेत पेरू काढायला. झालं 1-2 भाज्या होत्या, बाद झाला आहे. बाद झालं. आणि कशानं आबाळ इकडे पण आहे ना दोडक्याचं ये ना. होय अगं, पाणी का सोडत नाही. काळ्याच पाट्या पाहिजे त्या, हे की नाही. देशी पाडी नाना आणता का माझी चांगली. अहो तुम्हाला म्हणून लय मागायला लागली, आम्ही देत नाही. एक रेडी आणि एक पाट आहे, हेच लय हाडदा नको. त्रास ताप होतोय बरं का. खरंच जनावर वाटतंय, खरं ताप होतंय. पण देशी गाय असावं दारात म्हणून. पाडी ह्यांच्यासाठी बरं का विकणार नाही, पण ह्यांना दारात असावे म्हणून देताना हे म्हणते आम्हाला काही नको. तर नसू द्या आहे ना. हे आहे जवळा स्टेशन आणि आपण आलोय जवळा स्टेशनवर. आले बरं का ट्रेन. आणि आता जायचंय. इथं आज लय नाही ती बरं का बसायला. कुर्डुवाडी गाडी आहे बरं का, आणि कुर्डुवाडीनं गाडीनं जायचंय. मला ट्रेनचा प्रवास म्हणजे लय भारी वाटतं. आणि यायला म्हणजे ज्यांना ट्रेनचा प्रवास आहे त्यांना लय भारी वाटतंय बरं का. थांबली आहे गाडी.